आणि इतर तालुक्यातले जे काही शक्ती काम करता आहे त्यांना मी म्हणजे सांगू इच्छितो की निवडणुकीची तारीख काही दूर नाही. तुम्हाला ही कोपरगावची जनता धडा शिकवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. नाही, नाराज आमच्याकडे एकही नाही. कुठलेही प्रवेश आमच्याकडून त्या ठिकाणी आमच्या पार्टीतून कुठं झालेले नाही. नाही, ते वातावरण निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी उपाशीपोटी सुद्धा पैलवान ढेकर देत असतो, जोर बैठका काढत असतो. त्याच्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडी 3 दिवस राहिलेला असताना उमेदवार नाही, ही अशी केविलवाणी परिस्थिती आहे. शेवटी रणांगणात तुम्ही जाता तेव्हा महिने तुम्ही तयारी करता. आमचे उमेदवार गेल्या 9 वर्षापासून त्या ठिकाणी गाठीभेटी घेतात. आमच्याकडे एक नाही, आमच्याकडे 2 नाही, 3 नाही, 4 निवडून येणारे क्षमता ठेवणारे उमेदवार आमच्याकडे होते. म्हणजे एकाच एक उमेदवार आमच्याकडे होते. परंतु त्यांच्या सुखात दुःखात, त्यांच्या लग्न दहावे कार्य त्यांच्या अडीअडचणी, हॉस्पिटलसाठी भेटणारे रात्री बेरात्री फोन येणारा, पूर आला तर म्हणजे अर्ध्या गुडघ्यापर्यंत पाण्यात जाऊन त्या ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे. आणि म्हणून हे आका आणि काका या दोघांचाही बंदोबस्त हे कोपरगावकर केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो.